देवळा तालुक्यातील माळवाडी व फुले माळवाडी येथील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे 3 महिन्यांपूर्वी फ्लॉवर पिकाची रोपे खरेदी करून शेतामध्ये लागवड केली होती. मात्र संबंधित रोपे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित नर्सरी विरोधात कारवाईची मागणी केली आहे. माळवाडी आणि फुले माळवाडी येथील प्रकाश जगदाळे, संतोष जगदाळे, मोठा भाऊ शेवाळे, साहेबराव बागुल यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी देवळा सटाणा रोडवरील श्री साईराम व्हेजिटेबल नर्सरी येथून नोबेल सीड्स हॅपी 101 फ्लॉवर या जातीचे रोपे खरेदी करून शेतामध्ये लागवड केली होती. मात्र लागवड करून 3 महिने 20 दिवसांचा कालावधी उलटूनही फ्लॉवरला गड्डे आले नाहीत. केवळ झाडांची वाढ झाल्याने संपूर्ण पीक वाया गेले असून शेतकऱ्यांचा प्रति एकर सुमारे 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत खर्च वाया गेला आहे. तसेच अपेक्षित उत्पन्नही पूर्णपणे बुडाले आहे. या संदर्भात त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली असून कृषी विभागाचे अधिकारी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. रोपे बोगस निघाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी वारंवार नर्सरी मालकाकडे नुकसान भरपाईची मागणी करत होते. मात्र प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असे एका शेतकऱ्याने सांगितल्यावर नर्सरी चालकाने तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी आम्हाला काही फरक पडणार नाही असे संतापजनक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही बाब फुले माळवाडीचे सरपंच श्री लंकेश बागुल यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्ते श्री दुर्गेश बागुल यांच्यासह संबंधित नर्सरीमध्ये जाऊन नर्सरी चालकाला जाब विचारला. तसेच देवळा कृषी उत्पन्न विभागाशी संपर्क साधून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली. यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कळवण यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या प्रकरणी नर्सरी मालकाला नोटीस बजावण्यात आली असून 4 दिवसांच्या आत आपले म्हणणे कृषी विभागासमोर मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणासंदर्भात फुले माळवाडीचे सरपंच लंकेश बागुल, माळवाडीचे उपसरपंच हेमंत बागुल, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्ते दुर्गेश बागुल, सावतामाळी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश बागुल, साहेबराव बागुल, पंकज बागुल, संतोष बागुल, अनिल आहिरे, प्रवीण शेवाळे, अक्षय बागुल, देवमन बागुल, मनोहर बच्छाव, गणेश जगदाळे, भाऊसाहेब बागुल, निकेश जाधव, पोपट बागुल, उत्तम बागुल, सागर बागुल व डॉक्टर तुळशीदास बागुल यांनी चांदवड देवळा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेचे नेते तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संबंधित नर्सरीवर तातडीने कारवाई करण्याचे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मंत्री दादाजी भुसे यांनीही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मी लोकनियुक्त सरपंच लंकेश सीताराम बागुल, ग्रामपंचायत फुले माळवाडी. आज रोजी आपल्या गावातील 5-6 शेतकरी जेव्हा माझ्याकडे आले तर त्यांचा विषय होता की नर्सरीमधून जे काही बियाणं घेतलेले होते ते त्याला जे काही फळ यायचं होतं ते आलेलं नाही. त्याबद्दल आम्ही नर्सरीमध्ये आलो. फ्लावरचं बियाणं होते ते. तर तेथील जे काही कर्मचाऱ्यांना भेटलो तर ते पहिले भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला फक्त बियाणं देऊ, पण त्यांचं जे नुकसान आहे त्यांचं नांगरणी, कोळपणी, औषधं या सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि जेव्हा त्या वरच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, ज्या नर्सरीच्या ओनर आहेत त्यांच्याशी बोलणं झालं तर ते बोलले की आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली. तर त्या ओनर बोलल्या की तुम्ही आत्महत्या करून घ्या. तर ही कोणती पद्धत आलेली आहे? तर ह्या गोष्टीचा आम्हाला लवकरात लवकर आम्हाला निर्णय मिळावा आणि आमच्या शेतकऱ्यांना दिलासा देऊन ही गोष्ट मिटवण्यात यावी. नमस्कार. आपल्या बरोबर श्री प्रकाश जगदाळे हे शेतकरी बरोबर ना? हे साईराम नर्सरी जी देवळा सटाणा रस्त्यावरती आहे, या नर्सरीमधून या शेतकरी बंधूंनी, हे गणूभाऊ आहेत, हे पंकज भाऊ आहेत, हे सर्व प्रगतीशील शेतकरी आहेत आणि हे आमच्या माळवाडी गावचे उपसरपंच आहेत हेमंत बागुल. या सर्वांना या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये इथून कोबीची फ्लावरची रोपं घेतली होती आणि त्या रोपांना लागवडीनंतर कोणत्याही प्रकारचं फळ आलं नाही, फ्लावरिंग झाली नाही. शेतकरी जवळपास 2-3 लाख रुपये एकरी हा नुकसानग्रस्त झालेला आहे केवळ या बोगस बियाणांमुळे. आणि या बोगस बियाणांच्या संदर्भात ज्यावेळेस या ओम साईराम नर्सरीमध्ये विचारणी करण्यासाठी आणि नुकसान भरपाई मागण्यासाठी हे शेतकरी आले होते, वारंवार त्यांनी चक्रा मारल्या. त्यांच्या घरामध्ये त्यांची मिसेस आजारी असते,
त्यांच्या नातवंडा घरामध्ये आहे, जबाबदार तो पुरुष आहे, त्याच्या घरामध्ये आर्थिक विवंचना निर्माण झाल्यानंतर माझी जी नुकसान भरपाई आहे ती मला मिळाली पाहिजे, यासाठी जेव्हा या साईराम नर्सरीमध्ये जेव्हा ते आले, वारंवार चक्रा मारले, यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तर दिली आणि मग त्यावेळेस हा शेतकरी मेटाकुटीला येऊन म्हटला की साहेब तुम्ही माझी नुकसान भरपाई द्या, नाहीतर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, कारण तुम्ही माझ्या शेतीचं प्रचंड नुकसान केलं. त्यावेळेस या ओम साईराम नर्सरीच्या मॅनेजिंग डायरेक्टर सुजाता रेड्डी मॅडम या म्हणाल्या की तुम्ही आत्महत्या केली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, तुम्हाला कोणी थांबवलं आत्महत्या करण्यापासून. मग जर अशा प्रकारे या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर जर प्रवृत्त करत असतील तर एक लक्षात ठेवा, हा महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये या शेतकरी राजा जगला तरच हा महाराष्ट्र जगेल. आणि जर या महाराष्ट्राचा जो आत्मा आहे शेतकरी, त्याला जर आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त करत असेल तर त्याचा मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, आम्ही सर्व कार्यकर्त्याचा निषेध करतो. आणि जर या शेतकऱ्याला 8 दिवसाच्या आत न्याय मिळाला नाही तर आम्ही इथे याच नर्सरीच्या गेटवरती आत्मदहन करणार. कारण इथे शेतमालाला अजिबात भाव नाहीये. शेतकऱ्यांनी त्याच्या बायकोच्या गळ्यातलं सोनं गहाण ठेवलेलं बँकांकडे, जमिनी विकायला काढलेत आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करता. मला हे विचारायचंय, या देवळा तालुक्यातील कृषी अधिकारी झोपलेले आहेत का? इथले उपविभागीय अधिकारी काय करतात? अरे तुम्ही खतांच्या माध्यमातून आमचं नुकसान करतात, तुम्ही बोगस बियाणे आम्हाला देऊन आमचं नुकसान करतात. आणि अशा प्रकारे शेतकऱ्याचा जो असंतोष आहे तो जर रस्त्यावर उतरला तर आमचं सरकारला सांगणं आहे, सन्माननीय कृषी मंत्र्यांना आमचं सांगणं आहे की सन्माननीय कृषी मंत्र्यांनी या विषयामध्ये स्वतः दखल घेऊन या देवळा तालुक्यातील हे जे शेतकरी, अन्यायग्रस्त शेतकरी, यांना न्याय मिळवून द्यावा. आणि हे जे कोणी या नर्सरीचे मालक असतील त्यांनी सर्वांसमोर येऊन या शेतकऱ्यांची माफी मागावी. तसेच या देवळा तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार श्री राहुलदादा अय्यर यांना देखील आमची विनंती आहे की दादा तुम्ही सुद्धा एका शेतकऱ्याचेच पुत्र आहात, कृषी पुत्र आहात, तुम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे. आमची सुद्धा आता मागणी आहे की हे जे फुले मावळीचे जे शेतकरी आहेत, ज्यांच्यावरची अशा प्रकारे हा तरुण शेतकरी आहे, याची जर अशा प्रकारे फसवणूक होत असेल तर यांनी कोणाकडे पाहायचं? राहुलदादा तुम्हाला आमची विनंती आहे, हे दोन्ही फुले मावळीचे सरपंच तुम्हाला विनंती करतात की या कृषी अधिकाऱ्यांना हाताला धरून तुम्ही या शेतकऱ्यांना न्याय द्या, नाही तर आम्हाला याच नर्सरीच्या गेटवरती आत्मदहन करावं लागेल. धन्यवाद. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे त्याच्या शेतावरती आलेलो आहोत आणि फसवणूक या संदर्भामध्ये झालेली आहे की इथे ओम साईराम नर्सरी नावाची नर्सरी आहे. त्या नर्सरीमधून श्री प्रकाश जगदाळे या शेतकऱ्याने हे फ्लावरचं रोप घेतलं होतं. तुम्ही इथून पुढेपर्यंत पाहू शकतात, नदीपर्यंत जवळपास हा 4-5 एकरचा पट्टा आहे. या पट्ट्यामध्ये त्या शेतकऱ्याने हजारो रोपांची लागवड केली होती, परंतु ते संपूर्ण बियाणं हे चुकीचं निघालं. या शेतकऱ्याची फसवणूक त्या कंपनीकडनं करण्यात आली. आणि तेवढंच नव्हे तर माळवाडी गावातील जवळपास साहेबराव रामभाऊ असतील किंवा गणेश जगदाळे असतील, इतरही अनेक शेतकरी आहेत, अशा अनेक शेतकऱ्यांची फसवणूक या कंपनी मार्फत, या नर्सरी मार्फत करण्यात आली. तुम्ही आज आपण या शेतामध्ये उभा आहोत, मी जर इथे खाली बसलो तुमच्या लक्षात येईल की जवळपास हे कंपनीपर्यंत असं पाहिलं तुम्ही, हे पीक वाढलेलं आहे. परंतु हे बघा, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये बघू शकतात, याला कोणत्याही प्रकारचं फूल लागलेलं नाहीये. इथे कृषी अधिकारी स्वतः साहेब, फूल लागले का याला फूल लागलेलं नाहीये. हे जेवढे शेतकरी आहेत यांची प्रचंड प्रमाणात फसवणूक झालेली आहे. अहो, हे शेत लागवडी योग्य करण्यासाठी त्या शेतकऱ्याने मशागतीवर खर्च केला, या रोपावरती खर्च केला, याच्या निंदीवरती खर्च केला, याच्या औषधावरती, फवारणीवरती, खतखाद्यावरती खर्च केला. आणि या शेतकऱ्याच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत. आज त्या शेतकऱ्याकडे कोणतंही आर्थिक भांडवल उरलेलं नाहीये. या पिकातून जे भांडवल येणार होतं त्या भांडवलाचा उपयोग तो येणाऱ्या ज्या पावसाळी पीक आहे त्यासाठी वापरणार होता. परंतु या साईराम नर्सरीवाल्याने फसवणूक केल्यामुळे आज त्या शेतकऱ्याकडे कोणतंही भांडवल उपलब्ध नाही. आज त्याची पत्नी आजारी असताना त्याने दवाखान्याचा खर्च कसा करायचा, नातवंडांचा, मुलांचा शिक्षणाचा खर्च कसा करायचा, हा प्रश्न ज्यावेळेस त्या शेतकऱ्यासमोर उपस्थित झाला तो त्या ओम साईराम नर्सरीवाल्याकडे पुन्हा चक्रा मारतो, साहेब माझी थोडीफार नुकसान भरपाई द्या, साहेब मला समजून घ्या, साहेब साहेब म्हणून त्याच्याकडे अनेक चक्रा मारल्या. शेवटी तो नर्सरीवाला असा बोलतो, तू आत्महत्या करून घे. अरे, हे नर्सरीवाले परप्रांतीय दुसऱ्या राज्यातून येऊन इथे नर्सऱ्या टाकणार आणि इथला जो पोशिंदा आहे, अन्नदाता शेतकरी बळीराजा आहे, त्याला आत्महत्या कर असं म्हणणार? हा महाराष्ट्राचा 7 उतारा यांच्या बापाचा आहे का? आज आम्ही
या देवळा कृषी अधिकारी जे आहेत, उपविभागीय अधिकारी साहेब, तुमचं नाव काय? डमाळे, अशोक डमाळे. अशोक डमाळे साहेबांना प्रत्यक्ष शेतावरती दाखवण्यासाठी घेऊन आलो. आम्ही खोटं रडणारे माणसं नाही आहोत. याच्या सरपंच श्री लंकेश बागुल असतील, इथले सगळे प्रगत शेतकरी असतील, सोसायटीचे चेअरमन रमेश तुकाराम बागुल असतील, हे सर्व लोक इथे आलेले आहेत. आणि माझी इथल्या विद्यमान आमदार श्री राहुलदादा आहेर यांना विनंती आहे, दादा तुम्ही शेतकऱ्याचे चिरंजीव आहात, तुम्ही शेतकऱ्याचे मायबाप आहात. दादा आपली सत्ता आहे या राज्यामध्ये, तुम्ही या शेतकऱ्यांना न्याय द्या आणि हे जे फसवणूक करणारे जे नर्सरीवाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, यांची तातडीने चौकशी करा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत श्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील हे निवेदन देणार आहोत. तुम्हाला देखील निवेदन दिलेलं आहे. तुम्ही तातडीने चौकशी करा, याचे पंचनामे करा. या शेतकऱ्या ज्यांनी चुकी केली असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, कायदेशीर कारवाई करून या शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळवून द्या. या शेतकऱ्यांचे आसरू पुसण्याचं काम करा. साहेब तुम्ही सुद्धा एका शेतकऱ्याचे चिरंजीव आहात. साहेब तुम्ही आमचा दर्द समजा, बात सुद्धा भाव नाहीये मला तर या कसमध्ये पट्टा सुद्धा जर आमच्या शेतकऱ्याच्या ताटामध्ये तुम्ही माती कालवत असाल ना, आम्हाला जर तुम्ही मातीमध्ये गाडत असाल, त्यांना मातीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. जर इथल्या राजकारण्यांनी आमच्या कांद्याला भाव दिला नाही तर येत्या निवडणुकीमध्ये इथल्या राजकारण्यांना मातीत गाडल्याशिवाय हा शेतकरी राहणार. आमच्या पत्नीचा मंगळसूत्र सुद्धा बँकेमध्ये गहाण आहे. आमच्या रटा या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठीच आम्ही या कृषी अधिकाऱ्यांना आज या शेतावरती घेऊन आलो. बाबा तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे ना, तुमची फसवणूक झालेली आहे ना, भरपूर जवळजवळ 1.5 लाख रुपये खर्च गेले. 1.5 लाख रुपये खर्च गेला, त्याच्यामुळे मिळणारं उत्पन्न 3 लाख रुपये गेलं. या शेतकऱ्याला 4.5 लाख रुपये नुकसान भरपाई ही मिळालीच पाहिजे. सरपंच साहेब बोला. आज फुले माळवाडी गावातील ज्या शेतकऱ्यांची जी फसवणूक झाली आहे, त्यांच्यावर जे चुकीच्या पद्धतीने बियाणे दिले त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं आणि ज्या काही त्या नर्सरीच्या मालक आहेत त्यांच्यावर जेव्हा आमच्या शेतकऱ्यांनी बोललं की आम्हाला आज आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आणि तेव्हा ते बोलतात की तुम्ही आत्महत्या करून घ्या, हे कोणत्या पद्धतीने बोलणं होतं आहे याबद्दल आपले राज्याचे कृषी मंत्री आणि आपल्या केंद्रीय कृषी मंत्री यांनी पण दखल घ्यावी आणि अशा लोकांची जी मगरुरी आहे ती थांबवावी. आणि ज्या शहानिशा करून तालुक्यातील, आणि माझ्या गावात 5 लोक आहेत तर तालुक्यात किती असतील आणि यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने ज्या शाखा असतील ना, तर या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि आपले आमदार राहुलदादा यांना पण विनंती आहे की या विषयावर लक्ष केंद्रित करून आमच्या गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी माझी विनंती. आता इथं याला फुल लागलेलं नाही, तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट हा फेल आहे, याला फ्लावर झालं नाही. हा ही वांझोटी पिकं आमच्या पदरात टाकलेली आहेत. या शेतकऱ्याने दिवस रात्र मेहनत केली, याला खत खाद्य दिलं. अहो जो शेतकरी एवढं सुंदर पान पिकू शकतो, याला किती सुंदर फुल यायला पाहिजे होतं. हा तुम्ही आमच्या अन्नामध्ये माती कालवताय. साहेब यांच्यावरती गुन्हे दाखल करा. हे जो कोणी नालायक लोक आहेत ना, हे माफिया आहेत एक प्रकारे, हे कृषी क्षेत्राला लुटणारे माफिया आहेत. साहेब यांच्यावरती गुन्हे दाखल करा.